पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधूंनो, आपली आई मोनिका आपल्यामध्ये निघून गेली आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण दुःखी झाले आहात. परंतु धीर सोडू नका, आपली ईश्वरावरील श्रद्धा ठेवून देऊ नका. पवित्र शास्त्रात म्हटले आहे की माझ्या मुला, तू जर प्रभूची सेवा करण्यासाठी पुढे येत असतील तर संकटाला तोंड द्यायला तयार राहा. आपले मन स्थिर ठेव, ईश्वराला विसरू नकोस. या जीवनाच्या शेवटी तुला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रांतील हे शब्द आठवा. आज तुम्हावर जे संकट ओढवले आहे त्याचा मोठ्या धैर्याने स्वीकार करा. सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा संकटात होते, हे लक्षात ठेवा. आपलं उत्तर आहे, हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. हे परमेश्वरा. अण्णा
जर आपल्याला सगळ्यात जास्ती आवडते, आपल्याला वाटतं की जर सगळ्यात जास्ती मौल्यवान आहे. पु ल देशपांडेंनी सांगितले की मी जेव्हा घर बांधत होतो, म्हणजे त्यांनी एक वर्णन केले, जिका माहडू एखादं घर बांधिते तिला खूप हौसेने आवडते की बघा आम्ही हा केले, आमच्या घरात हा आधुनिक वॉशरूम आहे किंवा अडे बटन दाबीला का हा होते हा होते, हा लोकांना त्यांच्या घराचा दावड्या वाटते. आमच्या घराने एक खजिनो होतो, तो म्हणजे आमची बाई. कोण पण आला का पहिला आम्ही दावड्याचे आमच्या बायला अंगाची ही आमची बय आहे, शहाण्णव हरई आहे आणि आमचं खजिनो आहे. दुर्दैवाने 2 दिवसा अगोदर आमचा खजिनो लुटलो गेलो. कधी कधी ना एखादी गोष्ट घडली, एखादी घटना घडली का आपल्याला ना आपण ते एक्सेप्ट करते, ओके ही झालेला आहे, पण ती प्रोसेस करणं आणि त्या व्यक्ती शिवाय जगणं ही खूपच कठीण आहे. आणि ता आमचं झालेला आहे. गेले 2-3 दिवस झाले घरने ओटोरने सुलीपुढे जाताना, सुलीपुंडे ओटोर येताना काहींचा बायशा खोलीत आपण डोक्याविषयी बाया घाणाय बघायचे. आणि आज तर आमच्या जीवनाचं ती एक मौल्यवान जी कडी होती ती आज तुटलेली आहे. आणि खूप भावनिक झाले, सॉरी, पण आज बाय आपल्यातून निघून गेलेली आहे. आमची बाय म्हणजे अजात शत्रू होती. बायला पण शत्रू नव्हतो. बायच्या तोंडात मी तरी कधी गाळ ऐकली नाही, बायच्या तोंडात मी कधी कुठे निंदा नालस्ती कधी ऐकली नाही. बायला सगळे आवडायचे, सगळ्यांना बाय आवडायची. आमच्या दाखवण्याची दाशी ती अडे पाहायची. ती नजर काम थोडेसे नंतर ती दगा दिलो कानाने, पण ती नंतर एकदम तीक्ष्ण बुद्धी, एकदम तीक्ष्ण. आधी ती पोतंड आहे जे बायको आहेत त्यांची नावे पण तिला माहिती. ओढी ती बुद्धी तीक्ष्ण होती. ती अडे पाहायची आणि आपले गावकरी किंवा मित्रमंडळी कोण झाशी असे त्यांना ती अंड्या हात करायची. समजा तुमचं लक्ष नाही दे, समजा तुमचं लक्ष नाही, पुढच्या वेळेला जी का तुला येणार ती का मी तुला हात मारली तू डग नाही केला, हा त्यांना ती बोलायची. ओढी ती तीक्ष्ण बुद्धिमत्ती बाय होती. त्यामुळे आम्हाला वाटायचं की बाय 100 पार करणारच. दुर्दैवाने आमच्या कुटुंबाचे, आमचं तोमासण्णा, आमचं नाना हे लवकर निघून गेले, पण बाय बॅटिंग करते गेली. आणि आम्हाला शेवट पण वाटत होता आत्तीचा 10-12 दिवसाचा शिकपण झाला, तिला पण आम्हाला वाटत होतं की बाय आपली बाहेर येते, परत ओटोवर बहणार. आम्ही तिला ताच बोलायचे, बाई तू ओटोवर बहणार, तू 100 पार करणार. पण दुर्दैवाने यावेळेला का शक्य झाला नाही आणि बाय आपली ते निघून गेली. बाय ओढी प्रेमळ होती आणि ओढी सगळे आपुलकीने चौकशी करायची. किती मित्रमंडळी कोण आहे ते आपल्या परिसरात राहणारे आपले जे देशवर्ष बांधव आहेत ज्यांना आपण गाठी आहे ना ते मित्रमंडळी, आदिवासी ते मित्रमंडळी, पाववाले भाजीवाळे ते मित्रमंडळी. आता आपल्याकडे नव्याने आलेले आपले बहिणी लोक त्यांच्या बायको अडे येऊन बायच्या जोडीला वार्ता करायचो, का वार्ता करायचो तर त्यांनाच माहिती. पण ओढी ती बाहुली नाका जोडायची लोकांजोडीला. तर या आमचं बायचो जन्म बाय त्या अगोदर मी की एलिन आणि रायझलला मी नेहमी सांगायचो की बाय ना एक टाइम मशीन आहे, एक ती टाइम कॅप्सूल आहे. कारण तो जन्म झालो 11 जुलै 1929. स्वातंत्र्य मिळाला तिकडे बाय 18 वहराई होती, म्हणजे तिला सगळं आठवते. ती आपल्याला क्षणाने 40च्या दशकात 50च्या दशकात घेऊन जाशी आणि खूप मोठी गोष्ट होती. आपल्या सगळ्यांकरता तो एक मौल्यवान ठेवा होतो जो आता गेलेलो आहे. तर ही बायचो जन्म आणि जवळपास 200 मीटरवरती नारवाळ 2 तलाव जवतळवरती ती जन्म झालो. मोत्या आणि मेरी यांच्या पोटी ती जन्म 11 जुलै 1929 ला झालो. आणि त्यानंतर 40च्या दशकात ती अडे कर्ज खाला तिला दिला आणि आमचा बाबा सिल्वेस्टर शिलू ही जोडीला ती लगीन झाला. त्या काळाने जहा होता तहाच बाईने खूप कावाड कष्ट केला. एकत्र कुटुंब पद्धती आणि गुरेडोर हे होते, ओलता ओझे वायाशे कागडो खोड्यासून जगला तिने केला. म्हणजे असलीन जागा करणार, अर्धलीन जागा करणार, तर जगला केला. संसाराला ठिगळ लावेल तिने जगला केला. तिला 3 पोर आणि 2 पोर, तहस 3 ती ओबाय आणि 2 जावाय. या जगल्यांना जवळपास 10 ती नातंडे आणि 15 पोतंडे. तो ती गोतावळ होतो, ती आज होडून गेलेली आहे. तो ती जवळचं गोतावळ. पण आमचं कुटुंब तुम्हाला माहिती आहे मिन्सा करा
ते जवळपास आमच्या घरमीने 50-60 लोक एका वेळेला राहसा तर जगलं तिवर प्रेम करसा जगले अडे असे का राहिले का आता मला वाटतं तुम्ही लोक पुढे येते मला माहिती नाही कारण बायशा निमतान जगल्या पाय अडे लागायचे तर तुम्ही कृपया येते ऱ्या तर बायसा ही शिकपणचा होता गेल्या 10-12 दिवस आणि शेवटचे 2 दिवस खूपच जड गेले तिला शारीरिकरित्या खूप त्रास झाला तिला त्या दरम्यान आमच्याकडे डॉक्टर पाटील दाम्पत्य डॉक्टर धीरज सिरोनचे मित्र आपल्या टास्क फोर्सची जी मशीन आहे ती पण आम्हाला वापरायला मिळाली ती आणि आपल्या कॉन्व्हेंटचे सिस्टर शीतल यांनी पण वेळोवेळी येऊन बायचे उपचार केले त्याकरता त्यांचे आम्ही आभार मानतो वडे त्याचप्रमाणे आपल्या गावाचे आपली मित्रमंडळी पाहुणे मंडळी हे जगल्याने तुम्ही वेळोवेळी भेट दिलो आणि बायने ना जगल्याना तो चान्स दिलो की 10-15 ती राहिल्यात आणि थोडक्यात हा वाटत होता की बाय आता आपल्यात ते जास्ती राहणार नाही त्यामुळे त्या निमित्तान आमचे जुने पाहुणे बिवणेचे हात ते जगले अडे येऊन गेले ते बाय ही आमची सुंदर प्रेमळ सोजवळ मितभाषी हांगता येणार नाही कारण ती जोडीला जो बोलणार त्या जोडीला ती बरेच वार्ता वगैरे करायची आणि तुम्हाला सल्लो देणारी एवढा मोठा जीवन तिने बघितला की तुम्हाला सल्लो देश आमचं बंटी आहे बंटीने मला जरा लिवून काढला बायचं झाल्यानंतर बंटी खूप भावनिक आहे त्याने त्याने लिवून काढला की शाही बाय गेली आणि मा मेंटोर गेलो म्हणजे मला मार्गदर्शन करणारी बाय गेली कारण बाय त्याला काहीच सांगायची तुला मस्ती नका करो तुला कुणा तोंडाला लागू नका कुणा जोडीला बोलायचं नाही कुणी बोलला की आपण शांत राहायचा आपण नमता घ्यायचा ही बाय आपल्याला 2 गोष्टी शिकवणारी आपल्या त्या निघून गेली बाय आम्ही तुला खूप मिस करणार आणि ही बचवणं आम्हाला कठीण आहे पण तूच आम्हाला ती शक्ती देता हा आम्हाला आशा आहे तुम्ही जगल्यांनी ऐकून घेतला त्याकरता खूप आभारी तुम्ही अडे आले त्याकरता खूप आभारी बायशा स्मृती प्रित्यर्थ उद्या 7व्या मिस आहे आपल्या देवळात 7:15 म्हणजे उद्या गुरुवार आहे तर खाशीवर प्रार्थना वेळेस पण आपल्या घरापान प्रार्थना आहे तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कृपया घरापान या आणि बायशा स्मृतीला वंदन करा आभारी विनंत्या आपला प्रतिसाद असेल हे प्रभू आमची प्रार्थना आहे मरण हा जीवनाचा अंत नाही तर नव्या जीवनाची पहाट आहे हा आत्मविश्वास आपणास देणारे आपले परमगुरु लिओ